नमस्कार मित्रांनो, एस टी सायन्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा आपल्याला राहिलेला जो टॉपिक आहे 8 सायन्स तर आतापर्यंत आपण किंगडम फर्स्ट मोनेरा आणि किंगडम सेकंड जो प्रोटिस्टा आहे तो बघितला आहे आणि त्यानंतर किंगडम 3 आपला बघायचा राहिला होता, तो आपण आज घेणार आहोत. तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. तर बघूया. सुरुवातीला जो फंगाई जो असतो त्याची स्टडी करणारं जे शास्त्र आहे तर त्याला मायकोलॉजी असे म्हणतात, की ज्यामध्ये पूर्ण प्रकारे जी फंगाई असतात, जी कवके म्हणतो आपण, कवके, तर ती कवकी जी आहे किंवा बुरशी, तर ती बुरशीचं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण मायकोलॉजी असे म्हणतो. तर आपण बघूया 4 मेन कॅरेक्टर्स ऑफ द फंगाई, द 4 मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाई. तर फर्स्ट पहिलं जे कॅरेक्टर्स आहे बघा, फंगाई आर युकॅरियोट्स. फंगाई आर युकॅरियोट्स. यट्स they have nuclei or mitochondria. they have a nuclei or mitochondria. mitochondria means तंतुकणिका. तंतुकणिका सुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असते. तसे आपण मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल म्हणतोय, की आपल्या बॉडीमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी तयार करण्याचं काम ATPच्या माध्यमातून मायटोकॉन्ड्रियामध्ये होत असतं. तर सेकंड जो आहे तो आहे दे आर हेटरोट्रॉप्स. दे आर हेटरोट्रॉप्स तो परपोषी आहे. दे डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर फूड, की तो दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर काय असतो, प्रेझेंट असतो. आणि नंबर थर्ड्स दे आर मल्टीसेल्युलर. तर त्यातले काही जे असतात ते बहुपेशीसुद्धा असतात, काही एकपेशीसुद्धा असतात. अँड दे कॅन नॉट मूव्ह ऑन देअर ओन. ते स्वतः एका जागेहून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाही. तर कळलं. तर आपण पुन्हा रिव्हिजन करू त्याचं. मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फंगाय. देन फर्स्ट, फंगाय आर युकॅरियोटिक. तो दृश्यकेंद्रिक असतो. दे हॅव न्यूक्लाय. त्यांना न्यूक्लियस प्रेझेंट असतो किंवा त्यांच्यातला जो न्यूक्लियस आहे तो वेल डेव्हलप असतो. त्याच्यानंतर मायटोकॉन्ड्रिया त्याच्यामध्ये प्रेझेंट असतो. तंतुकणिकासुद्धा प्रेझेंट असते. दे आर हेटरोट्रॉप्स. सेकंड पॉईंट जो आहे, दे आर हेटरोट्रॉप्स. दे आर हेटरोट्रॉप्स. दे डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स ऑर फूड. आता ते परपोषी असतात. दुसऱ्या एखाद्या डेड ॲनिमलवर किंवा डेड प्लॅन्ट बॉडीजवर ते काय होतात, ग्रो होतात. म्हणजे ते कुठेही काय होऊ शकतात, ग्रो होऊ शकतात. दे डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर फूड, किंवा अन्न घेण्यासाठी ते दुसऱ्या काही ऑब्जेक्टवर ग्रो होऊ शकतात. त्याच्यानंतर नंबर थर्ड जो आहे, दे आर मल्टीसेल्युलर. दे आर मल्टीसेल्युलर. ओके. ते द्विपेशीसुद्धा असू शकतात, म्हणजे बहुपेशीसुद्धा असू शकतात. दे कॅन नॉट मूव्ह ऑन देअर ओन. ते स्वतः एका जागेहून दुसऱ्या जागी मूव्ह होऊ शकत नाही, जाऊ शकत नाही. तर हे झाले फंगाय ऑफ दी कॅरेक्टर्स. तर नेक्स्ट जो पार्ट आहे, तर ओके, नेक्स्ट पुढचा जो पॉईंट्स आहे, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. डिफरंट टाइप्स ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दिसतं आहे आपल्याला. अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लार्जेस्ट इन द नंबर्स. ते तुमच्यासमोर आहेत बघा. फर्स्ट इज बॅक्टेरिया, की जो प्रोकॅरियोटिक जो असतो, की आधी केंद्रकीमध्ये बॅक्टेरिया ते प्रेझेंट असतात. आणि बॅक्टेरियाची जी साईज आहे ती जवळपास 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटरपर्यंत असते. म्हणजे डोळ्यानं दिसणं अशक्य आहे, म्हणजे ते डोळ्यानं सहसा दिसत नाही. म्हणजे 1 मायक्रोमीटर टू 10 मायक्रोमीटरपर्यंत एवढीच त्याची साईज असते. तर ही खूप छोटी साईज आहे. आणि त्याच्यामध्ये जर एक्झाम्पल द्यायचं जर ठरलं तर लॅक्टोबॅसिलियस बॅक्टेरिया वगैरे जे असतात, की मिल्क कन्व्हर्ट इन टू दी कर्ड, ह्याचं दह्यात रूपांतर जे लॅक्टोबॅसिलिस करतात, आपण त्यांना बघू शकत नाही. त्याच्यानंतर रायझोबियम जे बॅक्टेरिया जे आहेत, की ते आपल्या मातीमध्ये प्रेझेंट असतात. रायझोबिया नावाचे जे बॅक्टेरिया आहे. आणि बॅक्टेरियाचं जर कॅरेक्टरिस्टिक सांगायचं जर म्हटलं तर
फर्स्टली युनिसेल्युलर आणि ते इंडिपेंडेंट असतात, स्वतंत्र असतात. अँड समटाईम्स मेनी बॅक्टेरिया टुगेदर फ्रॉम अ कॉलनीज. तर बरेचसे जे बॅक्टेरिया जे जीवाणू आहे ते कॉलनी करून एका जागेवर राहतात. ट्रियल सेल इज अ प्रोकॅरियोटिक विथ अ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस. ते प्रोकॅरियोटिकसुद्धा असू शकतात, प्रोकॅरियोटिक्स असतात. आणि प्रोकॅरियोटिक जे आहे की आपण काय म्हणतो की त्याला आदिकेंद्रके असतात, त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, पण त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो पूर्णपणे डेव्हलप राहत नाही. तर ते एक महत्त्वाचा मुद्दा. आणि सिम्पली ते बायनरी फ्युजनना रिप्रोड्यूस होतात. आपण त्याचं एक्सप्लेनेशन पुढे बघणारच आहोत, तर ते आपण बघूया. फर्स्ट मी बॅक्टेरियाचं तुम्हाला थोडंफार एक्सप्लेनेशन केलेलं आहे. आणि त्याच्याबद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे जे बॅक्टेरिया आहे ते जवळपास 20 मिनिटामध्ये ते मल्टिपल होऊन डबल होतात, पूर्ण ते डबल होतात. आणि त्यांना जर व्यवस्थित अनुकूल परिस्थिती जर निर्माण झाली तर ते खूप लवकर ग्रो होतात, वाढतात. सेकंड जो आहे तो आहे प्रोटिस्टा. त्याच्यामध्ये आदिजीव जे आहे प्रोटोजोआ, तर त्याचंही एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये अमिबा वगैरे जे आहेत ते अमिबा, पॅरामोशियम असेल, युग्लेना असेल, वॉलवॅक्स असेल, तर हे एक्झाम्पल आपल्याला सांगता येऊ शकतात. तर तो खूप त्याचेही आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघणार आहोत. तरी मी तुम्हाला जनरली सांगून देतो आहे. प्रोटोजोआ त्याची साईज जवळपास असते 200 मायक्रोमीटरपर्यंत, अप्रॉक्सिमेटली सांगितलेलं एक अंदाजे 200 मायक्रोमीटरपर्यंत त्याची साईज असू शकते. अँड दीज आर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ युकॅरियोटिक सेल्स. म्हणजे तो दृश्यकेंद्रकी असतो आणि तो एक पेशीस असतो. आणि त्याची जी सेल असतात त्याच्यामध्ये खूप जास्त व्हेरिएशन्स आपल्याला दिसून येईल. त्याचं जे सेल स्ट्रक्चर असतं, त्याच्यानंतर लोकोमोशनसाठी तो एका जागेहून दुसऱ्या जागी त्या काही त्याचे जे ऑर्गन्स असतात त्या ऑर्गन्सचा तो लोकोमोशनसाठी उपयोग करतो. लोकोमोशन म्हणजे काय की एका जागेहून दुसऱ्या जागी स्थलांतर होणं, त्याला आपण लोकोमोशन म्हणतो. आणि त्या लोकोमोशन दीज आर ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस बाय दी सिम्पल सेल डिव्हिजन. आणि त्याचं जे प्रजनन जे आहे अगदी साध्या पद्धतीने होतं, साधं सिम्पल सेल डिव्हिजन होते. एक पेशी विभाजनाद्वारे त्याचं रिप्रोड्यूस होतो आहे. त्यानंतर अल्गी. तर अल्गी त्याचंही आपल्याला त्याची साईज जर सांगायचं झालं तर साईज ही त्याची अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत त्याची साईज असू शकते अल्गी. अँड अल्गी हे आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्येच येतात. अल्गी म्हणजे काय, शेवाळ. तर इट इज दे आर ॲक्वेटिक्स. त्याची साईज जी असते 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असते. आणि ते पाण्यात राहणारे असतात. युकॅरियोटिक युनिसेल्युलर ॲटोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स आहे. देन फोटोसिंथेसिस कॅरिड आउट विथ दी हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल्स. तो वरती नसतो, त्याच्याला असे दुसऱ्या प्लॅन्टसारखे पानं वगैरे नसतात, पण त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट सेलमध्ये प्रेझेंट असतो आणि त्या सेलमधूनच ते फोटोसिंथेसिस करत असतं. तर हा झाला एक मुद्दा. तर त्याचे एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. स्पायरोगायरा असेल, तर क्लायमोडोमोनस असेल, आणखी भरपूर काही उदाहरणं आपण बघू शकतो. त्याच्यानंतर आहे फंगाय. तर फंगाय हा एक उदाहरण आहे. कवके, त्याच्यामध्ये तुम्हाला ईस्ट वगैरे असेल की जे आपण ब्रेड किंवा स्पॉन्जी बनवण्यासाठी सुद्धा त्या ईस्टचा वापर केला जातो. म्हणजे ते जे ब्रेड वगैरे असतात किंवा पाव असतात त्याच्यामध्ये ते फुगवण्यासाठी तो फंगाय किंवा तो ईस्ट वापरला जातो. तर त्या प्रकारचं आपण त्याला त्याच्यामध्ये यूज करू शकतो. आणि त्याची साईज जी असते अप्रॉक्सिमेटली फंगाई जे असतात त्याची साईज जी असते ती जवळपास 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटरपर्यंत असते. अँड आपण त्याचं अगोदर आपण त्याचे कॅरेक्टर्स बघितले होते, तरी मी तुम्हाला सांगतो आहे. मागालच्या जेव्हा आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन बघितलं होतं त्यावेळी मी तुम्हाला फंगाईचं कॅरेक्टरिस्टिक सांगितले होते, तरी मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे. दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. ते आपण म्हटलं होतं की ते ज्या डेड बॉडीज जे असतात किंवा एखादं प्लॅन्टचं कुजलेलं अवशेष जे असतं किंवा जे कुजलेलं जे पदार्थ असतात त्या कुजलेल्या पदार्थावर हे जे फंगाय आहेत ते ग्रो होतात. किंवा कुजलेले ॲनिमल्स असतील, कुजलेले प्लॅन्ट्स वगैरे असतील, कोणते एक पडून एखादं मटेरियल्स एखाद्या ठिकाणी पडू नये तर तिथं तो फंगाय ग्रो होऊ शकतो. दीज आर अ युकॅरियोटिक्स ऑर्गॅनिझम. तो एक दृश्यकेंद्रकी सजीव आहे. सम आर युनिसेल्युलर अँड
आर व्हिजिबल विथ नेक्ड आईज, म्हणजे आपण त्याला काय करू शकतो, उघड्या डोळ्याने त्याला बघू शकतो. म्हणजे काही त्यातले छोटे असतात तर काही मोठे सुद्धा असतात. सॅप इट इज अ रिप्रोड्यूस अ सेक्शुअली और सेक्शुअल रिप्रोडक्शन्स, तो लैंगिक पद्धतीनं सुद्धा रिप्रोडक्ट होऊ शकतो आणि अलैंगिक पद्धतीने सुद्धा तो रिप्रोड्यूस होऊ शकतो. देन सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन और बाय बडिंग, अशा दोन पद्धत तुम्हाला सांगितलेले की सेक्शुअली तो सेल डिव्हिजनने सुद्धा होऊ शकतो किंवा मग बडिंग मेथडने सुद्धा तो होऊ शकतो. तर हे झालं याचे कॅरेक्टर्स आपण आता बघितलेत. आणि जनरली मी तुम्हाला फक्त एक त्याचं एक्सप्लेनेशन, बॅक्टेरिया असेल, त्याच्यानंतर प्रोटोझोआ तो असेल, अल्गी असेल, फंगाय असेल, तर याचं सविस्तर तुम्हाला मी त्याचं क्लासिफिकेशन जे आहेत किंवा कॅरेक्टर्स जे आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, काही वैशिष्ट्ये आहेत, ते तुम्हाला मी डायरेक्टली पुढचा जो लेक्चर आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लेनेशन त्याचं सांगणार आहे, लिहून देणार आहे. तरी ते आज आपण हे सगळं बघितलं. आणि त्याच्यानंतर शेवटचा राहिलेला जो टाईप्स आहे आपलं व्हायरसेस, त्यातलाच एक महत्त्वाचा मुद्दा तो बाकी राहिला आहे. तर त्याची साईजसुद्धा जवळपास अप्रॉक्सिमेटली 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटरमध्ये असते. तर मायक्रोमीटरपेक्षाही छोटा जो युनिट असतो तो आहे नॅनोमीटर. तर आपण व्हायरस बघतोय तर त्याचं आपल्याला कॅरेक्टर्स सांगता येईल. दे आर फाउंड इन फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल्स. त्याचे जे पार्टिकल्स असतात व्हायरसचे ते अगदी इंडिपेंडंट असतात, स्वातंत्र्य असतात. आपण त्याला बघू शकत नाही. व्हायरस खूप छोटे असतात. आपल्या आसपास अशा भरपूर काही व्हायरसेस असतील, आपण डोळ्याने ते बघू शकत नाही. इज वी कॅन नॉट विथ नेक्ड आईज, आपण ते बघू शकत नाही. देन व्हायरस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट्स, ते खूप छोटे असतात, त्याच्यामुळे आपण त्याला बघू शकत नाही. त्याला एक तर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचीच गरज भासते. व्हायरस सर्व ओनली इन लिव्हिंग प्लांट्स ऑर ॲनिमल सेल्स अँड प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन्स. तो स्वतः तिथून प्रथिने मिळत असतो, तो स्वतः सर्वाइव्ह करून तिथून एखादा ॲनिमल्स असेल, एखादी बॉडी असेल, सजीव बॉडी असेल, तिथं तो थांबून त्याच्यावर तिथं स्टे होऊन तो तिथलं प्रोटीन काय करत असतो, ॲब्झॉर्ब करत असतो. तर अँड दीज फ्री व्हायरसेस जे असतील की जे जो स्टे होतो, खूप काळपर्यंत थांबतो आणि ती जी बॉडीज असते, तो जो ऑब्जेक्ट असतो त्या ऑब्जेक्टला सुद्धा काय करत असतो, तो डिस्ट्रॉय करत असतो. तर व्हायरसेस कॉजड मेनी डिसीज टू प्लांट्स अँड ॲनिमल्स, आणि याच्यामुळे भरपूर काही प्लांट्स वगैरे असतील किंवा ॲनिमल्स असतील ते पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊन किंवा डेड पण होतात. याचा व्हायरसचा परिणाम त्याच्यावर होऊन ते पूर्ण नष्ट पण होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपल्याला देता येईल का, आत्ता आपला जो कोरोना व्हायरस असेल किंवा कॉमन कोल्ड व्हायरस असेल, HIV असेल, तर हे सगळे त्याचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. तर आज आपण इथेच थांबूया.